सर, आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या सूचना ज्या आहेत त्या महापालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत. मात्र आपण देखील निवडणूक आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे की मागील 2017 मध्ये ज्याप्रमाणे राजकीय दबावामुळे प्रभाग रचना बदलली गेली होती ती आता तशा प्रकारे होऊ नये, त्यांनी लक्ष यामध्ये घालावं. असं आहे की 2017 नंतर 2022ला वगैरे परत प्रभाग रचनेला सुरुवात झाली होती. प्रभाग रचना आयुक्त शर्मा जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णही झाली होती, पण त्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे होते. लोकसंख्येप्रमाणे प्रभाग रचना न करता अक्षरशः मनाला येईल त्याप्रमाणे प्रभाग रचना केली होती. त्याच्यामध्ये कळवा मुंब्रा दिव्यामध्ये लोकसंख्येप्रमाणे जेवढे प्रभाग द्यायला पाहिजे होते तसे प्रभाग दिले गेले नव्हते. त्याच्या बाउंड्रीज, त्याच्या लोकसंख्या याच्यामध्ये प्रचंड घोटाळा होता आणि त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यावेळेसचे आयुक्त मदान यांनी स्वतः लक्ष घालून त्याची दुरुस्ती केली होती आणि ती सगळी कागदपत्र आमच्या हातात होती. आधीची प्रभाग रचना जी शर्मांनी केली होती, नंतर मदान यांनी सांगितल्यानंतरची प्रभाग रचना आमच्याकडे होती आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्ष प्रभाग रचना करणारे अधिकारी आपल्या घरी बोलवून, निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या घरी बोलवून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात. जर निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक आयोग हे जर सत्ताधारी पक्षाच्या हाताच्या दबावाखाली येऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मोकळीक देणार असतील की करा तुम्ही, तर प्रभाग रचनेला काही अर्थच नाही. आपल्याला जी मतं हवी आहेत ती प्रभागात घ्या, जी नको आहेत ती प्रभागाच्या बाहेर करा, जी आपल्या विरोधात आहेत त्यांना बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्याचा एक भाग त्या प्रभागात घ्या. असं सगळं जर करणार असतील तर यापेक्षा प्रभाग रचना करूच नका ना. निवडणूक हे काही थोतांड नाही, ते लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक उत्तम माध्यम आहे. त्या माध्यमामध्ये जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून स्वतःच्या मनाप्रमाणे प्रभाग करणार असाल तर त्याला काय अर्थच नाही. आणि हे आम्ही पुराव्यानिशी दाखवून देऊन तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही अचानक आलात. कुठला प्रभाग त्यांनी कसा केला होता आणि नंतर त्या प्रभागात काय सुधारणा करण्यात आली, दोन्ही मॅप आम्ही काढून ठेवलेले. आधीची प्रभाग रचना कशी होती, नंतर अंतिम केलेली प्रभाग रचना कशी होती, हे सगळं आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे हा जे बोलतोय ते आम्ही पुराव्यानिशी बोलतोय. महापालिका आयुक्त फक्त त्याच्यावर मोहर लावतात, पण महापालिका आयुक्त मोहर लावताना हे कसं केलं गेलंय त्याच्यावरती कोणाचे निर्बंधच नाही आहेत. नागरिकांची धावपळ होऊ शकते प्रभाग समितीकडे पोहोचण्यासाठी, कारण प्रभाग रचना बदलली तर प्रभाग समितीकडे प्रभाग रचना बदलली म्हणजे अशी काही बदलत नाही, पण बरोबर त्यांच्या सोयीनुसार प्रभाग कापले जातात. आणि हे पुराव्यानिशी सिद्ध करून देऊ शकतो, असं काय नाही. दोन माझ्याकडे पुरावे आहेत. शर्मा नावाचे आयुक्त होते, यांनी आधी केलेला नकाशा, नंतर त्यांना निवडणूक आयोगाने सूचना केल्या की हे चुकलेलं आहे. प्रभाग चुकले जर म्हणजे खाडीच्या पलीकडे जे प्रभाग द्यायला पाहिजे होते तेवढे प्रभाग न देता त्याच्यातली कमी करून शहरात प्रभाग वाढवले. का तर शहरात आम्हाला जास्त मतं मिळतील, शहरात आमचे जास्त सीटा निवडून येतील, म्हणून प्रभाग त्यांनी ठाणे शहरात वाढवून टाकले. पण जे लोक खाडीच्या पलीकडे जातात ते सुद्धा मतदार आहेत, त्यांना सुद्धा जेवढे प्रभाग तुम्ही लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे तेवढे द्यायलाच पाहिजे. आणि हे पत्राद्वारे मी कळवलेलं आहे. मी आयुक्तांनाही एक पत्र लिहिणार आहे. आणि कृपया प्रभाग रचना ही सत्ताधारी पक्षाच्या हाताचा खेळ म्हणू नका. जेवढे इथले दादा नगरसेवक आहेत, भाई नगरसेवक आहेत, वर्षानुवर्ष जे चौथ्या मजल्यावरती दादागिरी करतात, अधिकारी ज्यांना घाबरतात, ते बसून प्रभाग रचना करतात की माझा प्रभाग आहे ना, असा 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 कर, झाला प्रभाग त्याचा. लोकशाहीची ही क्रूर थट्टा आहे. आयुक्तांनी ती रोखावी, आयुक्तांची जबाबदारी आहे.
तर त्याच्यावरती ठीक आहे, आता लोकशाहीचे सगळीकडनं धंदवडे निघतायत, अजून एक धंदवडा, अजून एक तमाशा. टार्गेट करण्यात आलंय की काय तुम्ही खाडीच्या पलीकडे बोलता म्हणजे कळवा अहो, माझ्याकडे पुरावे आहेत हो. मी काय हवेत बोलत नाही. आज काय शुक्रवार आहे ना, आपण सोमवारी पत्रकार परिषद घेऊया, मी तुम्हाला सगळे पुरावे देतो, सगळे मॅपच देतो की कसे मॅप केले होते ह्यांनी आणि कसे नंतर मॅप चुकवले. आता ते दोन्ही अधिकारी ज्यांनी मॅप केले होते रिटायर झाले, त्यांचे नाव घ्यायला नको. विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या लोकसभेचा जो निकाल आला होता आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया पार पडली ती देखील संशयास्पद होती असं राहुल गांधी म्हटले होते. पण आहेच ना, म्हणजे आता अनेक मतदारसंघामध्ये झालेलं अधिकचं मतदानाबद्दल ते मतदार त्या मतदारांना शोधायला गेले असता ते मतदारच नाहीत जागेवरती. आणि अशी काही कमी अधिक मतदार नाही, 16,000 मतं एका रात्रीत वाढली. तेच प्रकार खाली आता महानगरपालिका कशातही काही होऊ शकतं. सध्या निवडणूक हे म्हणजे हसण्यामध्ये घेतलं जात आहे. निवडणूक हे स्वतंत्र आयोग आहे, त्या आयोगाने देखील गांभीर्याने घ्यायला पाहिजे. मी दिनेश वाघमारे नावाचे जे महाराष्ट्राचे आयुक्त आहेत त्यांना फोनवरती त्यांनी स्वतः मी जाऊन भेटून सूचना दिल्या की असं होऊ देऊ नका. याच्यात निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या आहे. ते 5 वर्षानंतर परीक्षा द्यायची असती, त्याच्या आधीच पेपरच सेट केलेला असेल तर परीक्षा घेतच कशाला. जनतेचा कौल असं सांगितलं. कसला जनतेचा कौल? 16,000 मतं एका रात्रीत वाढतात. पुरवणी यादीमध्ये 16,000, 17,000 आणि 20,000 मतं वाढतात का कधी? आम्ही काय आज निवडणूक लढवतोय काय? दुबार नावं देखील पण होते त्या. अहो, दुबार नावं, एका रात्रीत नावं, पुरवणी यादीत नावं. अहो, जे 5 वर्षात नावं वाढली नव्हती ती 4 महिन्यात वाढली, अचानक वाढली. पुरवणी यादी कधी 16 आणि 17,000ची येते का? बदल झाला नाही तर पुढची प्रक्रिया काय असणार आहे ते नंतरचं नंतर बघू. आता मी फक्त पहिलं, तुम्ही आता आलात म्हणून मी पत्रकार परिषदेत तुम्हालाही सांगते. तरी हे पत्र पाठवून मला महिना झालाय. मी काय आज पत्र पाठवलेलं नाही, पत्र पाठवून मला महिना झालाय. हे सगळं सुरू ह्याच्या आधीच मी निवडणूक आयोगाला याच्याबद्दलच्या माझ्या शंका व्यक्त केलेल्या आहेत की हे असं असं घडणार आणि घडणार. ह्याला कोणीही रोखू शकत नाही. निवडणूक आयोगाने आपण दाद मागितली. निवडणूक आयोगालाच पत्र लिहिलंय ना. निवडणूक आयोग गांभीर्याने घेईल तर ना. त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही तर पुढे तर काय तुम्ही काय करू शकत नाही हो. काय न्यायालयात जाऊ, न्यायालयातली लढाई लढत बोलतो, त्याला तारीख पे तारीख चालू राहते. निवडणुका पार पडून जातात. सगळंच पोखरलं गेलं तर आता निवडणूक यंत्रणेचंही घर पोखरलं गेलं तर लोकशाही कोसळेल, अजून काय होत नाही. सर, जो टनेलचा प्रश्न आपण मांडला होता किंवा तिथल्या नागरिकांना जाऊन भेटला होता, आता असं समजतं की तो थोडा पुढे येतोय, मात्र त्याचाही उपयोग कट करून असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की तो जो टनल आहे तो टनल बरोबर हा मुल्ला बागेच्या इथे निघतो. म्हणजे ते निळकंठ ग्रीन्स वगैरे जे आहेत, कॉस्मॉस वगैरे जो एरिया आहे तिथे निघतो. तिथे निघण्याच्या ऐवजी तिथली वाढती लोकसंख्या लक्षात घेता तो टनल घोडबंदरच्या कोपऱ्यावरती म्हणजे रस्त्याच्या कोपऱ्यावर आणावा असं माझं मत आहे. तिथल्या नागरिकांचं मत आहे की तो युनिॲबेक्स पर्यंत आला. आता याच्यातलं गांभीर्य आहे, म्हणजे याच्यात जे अत्यंत गांभीर्याने बघायला पाहिजे की युनिॲबेक्स कंपनीला आशीर्वाद कोणाचा आहे? तिथे येणारा जो बिल्डर आहे तो कोण आहे? का त्याच्यासाठी एवढी धावपळ चालू आहे? समोर TMTचं रिझर्वेशन आहे. युनिॲबेक्स कंपनी मधनं रस्त्याचं एक टोक सुद्धा घेतलेलं नाही, घेतलंय ते TMTच्या रिझर्वेशन मधनं. मग युनिॲबेक्स कंपनीचा मालक जो ज्यांनी कोणी घेतलाय तो तुमचा जावई आहे काय? सरकारचा जावई आहे का तो? आता काय सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही, आम्हाला हे सगळं समजतं. मागच्या 2 महिन्यात त्या टनलची किंमत 2,000 कोटींनी वाढली. 2,000 कोटी. आजकाल तर महाराष्ट्रामध्ये 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000 काय राहिलेलंच नाहीये. कोटीच्या कोटी उड्डाणे कशी जातात कळतच नाही. $2,000 कोटी म्हणजे फेब्रुवारीमध्ये टनेलची किंमत काहीतरी 12,000 का 14,000 होती आणि ती अचानक 16,000 झाली. काय वाढतं? एक्स्ट्रा आयटम कुठनं येतात, भाव कसे वाढतात? कारण का तो काही टेंडरचा भाग नसतो.
तो एक्स्ट्रा आयटमचा भाग असतो आणि एक्स्ट्रा आयटम मध्ये जोडा काही आपल्या भाव आपलं काय तो ठाण्यात आपण मध्ये जनता दरबार घेतला होता त्यावरून टीका करण्यात आली की तुम्हाला जी काही बरोबर करायची ती मुंबईत जाऊन करा अशा रितीने ठाण्यातले जनता तुमच्या मला आहे ना संविधानाने मूलभूत अधिकारांमध्ये व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलंय. कोणाच्या बापाचा मी नोकर नाहीये, कोणाच्या बापाची जबरदस्ती माझ्यावर नाही चालू शकत. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे. तर मला कुठे बडबड करायची हे ती करी, त्याच्यासाठी कोणाची आक्षेप असण्याचं काही कारण नाही. मी त्यांना सांगतो का तुम्ही कुठे बडबड करा, ज्याला पाहिजे त्याने तिथे तिथे करावी. तुम्हाला दिलंय ना स्वातंत्र्य, करा. सरतून जे वक्तव्य होतं मला काय करायचं, कोणी काही बोलावं, त्याला स्वातंत्र्य आहे ना. जो संविधानाला मानतो त्यांनी हे बोलणं चुकीचं आहे की मी कुठे बडबड करावी, कुठेही गेले. मी उद्या जाऊन बीटी स्टेशनवरती दरवाजेत उभा राहून केले, तुमचं काय जातंय? मी तुम्हाला विचारलं का कधी तुम्ही कुठे काय बोलता ते? शिवें डायगर खान कंपाऊंड कारवाईला सुरुवात झालेली आहे महापालिकेकडनं. चांगलं आहे ना. सुरुवात कशी होते अनधिकृत बांधकाम, प्लिंथ कशी पडते, खड्डे कसे खाणले जातात. आमचं म्हणणं आहे की लोक राहायला गेल्यानंतर कशाला कारवाईचं नाटक करता. लोकांनी पैसा लावलेला असतो त्या बिल्डिंग मध्ये, घरं घेतात लोक, गरीब लोक घरांमध्ये. अनधिकृत बांधकाम होऊ नये याच्या जीवाच्या म्हणजे रक्त आटवून बोंबलणारे आम्ही आहोत. होतात कशी बांधकामं, कायदा आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेत हजारोनी बिल्डिंग उभ्या राहिल्या, कुठल्या एका अधिकाऱ्यांवर कारवाई झाली? अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काय घडतं काय? कोणाची हिंमत आहे का अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय बिल्डिंग बांधण्याची? कशाला लोकांना फसवता? कोर्टाने देखील आजपर्यंत कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे? तुम्ही 40 बिल्डिंगी पाडायला सांगता, 25 बिल्डिंगी पाडायला सांगता. कोर्टाचा आदेश असून बिल्डिंगी पाडल्या जात नाहीत. दिव्यामध्ये कोर्टाचा आदेश आहे बिल्डिंग पाडण्याचा, आजही तिथल्या बिल्डिंगी पाडल्या गेलेल्या नाहीत. याच ठाणे महानगरपालिका आयुक्त उत्तर देतील का? कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवलाय, धाब्यावर. आता गोरगरीब राहतात म्हणून आम्ही काही बोलत नाही, जाऊ दे चला सोडा. पण हे जे दुहेरी मापदंड लावण्याचा जो काही प्रकार आहे, एकाला बिल्डिंग बांधू द्यायची, दुसऱ्याची पाडून टाकायची, कशाला? हे सगळे वाद कुठनं सुरू आहेत माहितीये का? कलेक्शन. अधिकाऱ्यांचे हस्तक बनून कलेक्शन कोण करणार याच्यावरून हे सगळे वाद सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी देखील हस्तक नेमलेत, तू माझं कलेक्शन कर, तू माझं कलेक्शन कर. अरे काय तमाशा लावून ठेवलाय, तमाशा लावून ठेवलाय, तमाशा. कोणीच काही करत नाही. एक दिवस बातमी येईल, एक दिवस अधिकारी चूप बसतील, परवापासून परत सुरूच. असं काही आदेश निघणार आहे का की आता अनधिकृत बिल्डिंगी चालू आहेत त्या धडाधड पाडायला घ्या? हिंमत आहे का? आणि हे बोलण्याची ताकद आम्ही याच्यासाठी ठेवतो की एकाही बिल्डिंग मध्ये एका विटेचेही जिम्मेदार अधिकार त्याच्यातनं काही घेतल्याचा आरोप आमच्यावर कोणाचा बाप देखील करू शकत नाही. आम्हाला माहिती आहे अधिकारी किती पैसे घेतात. वेळ आली तर देखील विधानसभेत मांडू की कोणाचे किती हप्ते होते. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय एवढ्या मोठ्या बिल्डिंग आणि एवढ्या बिल्डिंग उभा राहतात काय? कशाला लोकांना मूर्ख बनवताय? कशाला कोर्टाला ची दिशाभूल करून उगाच कारवाईचं नाटक करता? आणि माझं कोर्टालाही म्हणणं आहे, गरीब लोकांचे पैसे गेलेले ज्या अधिकारी जबाबदार त्यांना पाठवा ना घरी. पावसाळा तोंडावरती, त्यामुळे कुठेतरी अशी कारवाई दाखवण्याचं काम करतो. ते मला कारवाईबद्दलच वाईट वाटतं की एकदा लोक घरी राहिल्या गेल्यानंतर कशाला कारवाई करतात? आयुक्तांना किंवा तिथल्या सहआयुक्तांना, तिथल्या उपायुक्त मुख्यालय, उपायुक्त अतिक्रमण, त्यांना माहित नाही का? पोलीस अधिकाऱ्यांना माहित नसतं का बांधकाम कुठे सुरू झालंय?
ते काय आकाशातनं सुरू होतं का? हे फसवा फसवीचे धंदे आहेत. तुम्हाला एक दिवस बातमी मिळते, तुम्ही फार उत्साहाने बातमी करता, उद्या काय? आणि त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्यात अर्थ नाही. ही सिस्टीम आहे, या सिस्टीम मध्ये हे सगळं घडतंय. मी सांगितलं ना, हायकोर्टाचे आदेश येऊन बिल्डिंगी पाडत नाहीत. एकेका प्रभागामध्ये 10-10, 20-20 बिल्डिंगी उभ्या कशा राहतात? सर हिंदी में जानना चाहेंगे आपने जो छोड़ो ना यार. सर इलेक्शन कमीशन ने 9 तारीख को नोटिफिकेशन निकाला है, उसमें ये कहा गया है कि कोई तरह का सीसीटीवी या कोई तरह का डॉक्यूमेंट को शेयर नहीं करेंगे। ये बात पूरा बाहर इस तरीके से है कि हरियाणा में आगे की पुलिस ने वहां पे धांधली होने की ऐसे आरोप किए थे, जिसको लेकर हाईकोर्ट ने ऑर्डर दिए थे, और 48 आवर्स में इस तरीके का एक नोटिफिकेशन आता है सर। तो ये बराबर है ना, उनको छुपाना ही है. धांधली छुपाना ही है चुनाव आयोग को. चुनाव आयोग नहीं रहा है, चुनाव आयोग कठपुतली बन चुका है. ऐसे कोई मतलब ही नहीं है. महाराष्ट्र में शाम को 58% वोटिंग होता है और सुबह जब बाहर आता है उसका ऑफिशियल ये तो 56%, 65% वोटिंग हो जाता है. कहां से होता है इतना? दिखाओ ना, लाइन दिखाओ, कैसे हुआ वो दिखाओ. ऐसे क्या अचानक वोट बढ़ जाती है? तो सीसीटीवी के बारे में कहना ऐसा है कि ये चुनाव आयोग का जो सुरक्षा यंत्रणा है उस पर सवाल उठा. अरे कैसे सुरक्षा यंत्रणा? हम अंदर का मांग रहे हैं ना. हम थोड़ी तुमको वोट कैसे जाते किधर जाते मांग रहे हैं. कैसे लाइन थी, किधर थी, क्या थी, वो दिखाओ ना. छुपाने जैसा क्या है उसमें? ट्रांसपेरेंसी रखो ना. तो सीसीटीवी फुटेज अगर क्या इलेक्शन कमिश्नर ही देखेगा कि क्या हो रहा है, क्या हो रहा है, क्या हो रहा है. हमको भी देखना है. सर प्रफुल्ल पटेल ने जो प्लेस खरीदी गई थी उस पर सवाल उठाया गया था. बीजेपी सरकार ने इसमें मुझे इस बात पे कुछ बात नहीं करना है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.